हे जे पडलेले गड आहेत थोडासा आतमध्ये अंधार पडलाय, आपण तरी पण एक लावण्याचा प्रयत्न करतोय. मी 9 खाने धरलेले आहेत आणि ह्याला कलर नऊचा बघा, नऊचा दाखवा. हे गड एकदम, आणि ह्याच्यावरती रोवर गुरुतरचे किती झाले सर? 2 रोवरचे 2 गुरुतरचे 2 जे काय असेल ते. आपलं शेतकरी मित्रांना हेच सांगायचं आहे की तुम्ही वापरावा, ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट वापरावा. का वापरा की खर्च पण कमी आणि उत्पन्न जादा. खर्च काय कमी, उत्पादन कसं जास्त, थोडस जे आपण बाहेरून जे आणायचं आहे ते परत परत आणायचं काम नाही. जे आपल्या ह्या कंटेन मध्ये जे 34 कंटेन आहे ते एका बाटलीत आहे. आपण स्पेशल प्रकारचे प्रोडक्ट घेतो. म्हणजे तुम्ही बघा किती छान विषय. बरं का, दुसरी गोष्ट, आता ते खर्च कमी म्हणता येईल ना, रासायनिक खतं तुम्ही जे वापरत होते, हो बरोबर आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती टक्के बचत वाटते? भरपूर बचत आहे यंदा. म्हणजे जेवढे तुम्ही वापरत हो होते हो, त्याच्यापेक्षा कमी परत जे वापरायचं आहे ते वापरायचं कामच पडलं नाही आपल्याला. सगळ्यात महत्वाचं बघा, आपल्याला प्रत्येकाला एक जाणीव होती. कोणती माहिती का? की घरातला माणूस असेल किंवा आपल्या रानातलं पीक असेल, आजारी पडल्यावर गारण असतं का आपल्याकडे, हो मग त्याला दवाखान्यात न्यावं लागतं. ह्याला प्रॉब्लेम आला की कमी पडलं की काही बी आपण टाकतोय. मग ह्या वापरा बायोरेनिकचा एकच उद्देश आहे, तुम्ही आजारी पडायचं कामच करू नका. आजारी पडलाच नाही ना आपला खरीच. डायरेक्ट पहिल्यापासून चाललं तर डायरेक्ट शेवट. बघा, हे न वापरता ह्याच्या पाठीमागचे तुमचे अनुभव, हो, प्लॉट प्रॉब्लेम मध्ये आल्यावर खर्च कमी व्हायचा. प्रॉब्लेम मध्ये याचा विषय असा आहे, यंदा टेम्परेचर भरपूर होतं, पण टेम्परेचर मध्ये सुद्धा आपल्या पानाची क्वालिटी जशी तशी, जे उन्हाचा टाइम होता त्या टायमाला सुद्धा केळी ना डायरेक्ट लूज पडायची नाही. टेम्परेचर मध्ये जो सुद्धा रोडानं जाय आपलं तर तो आपल्या केळीकडे पाहिजे. म्हणजे ही खासियत आहे 34 कंटेनची वापरा बायोरेनिक. हो, त्यांनी ही टेक्नॉलॉजी खूप विचारपूर्वक शेतकऱ्यासाठी बनवली, पैसा कमवण्यासाठी नाही. म्हणून आम्ही कुठल्याही व्हिडिओ मध्ये म्हणत नाही आमचं घ्या, किंवा तुम्हाला पण आनंद सरांना कधी कॉल आला नसेल. इथं जर तुम्हाला दिसतंय आणि तुम्ही परत कॉल करत नाहीत तर मला नाही वाटत आम्ही पण तुम्हाला काही गोष्टी वाचू शकल. कारण एवढं स्पष्ट मी काय बोलतो, दिसून आंधळं ऐकून बहिर. काय म्हणे आता नाही वापरायला, पण वापरणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दिसलं आणि तुम्हीच महाग सरले तर आम्ही तरी काय नाही करू शकत. आम्हाला मस्त तुमची तळमळ आहे, त्या पिकाला वाटतंय मला दिलं की मी तुम्हाला देईन. ह्याचं एकच उत्तर आहे, मला पाहिजे द्या, तुम्हाला पाहिजे देईन. आणि तुम्ही देताय पण त्याला उच्चारलं जात नाही. हा, बंधारातल्या सगळे झाड सारखीच आहेत. अच्छा, वाधा लांबा आहे. वाधा लंबा आहे. ऍक्च्युली आता डॉक्टर साहेब, बरं का, तुमचा थोडासा परिचय सांगा मला. माझं नाव राजेंद्र भागवत साळुंके, राहणार खादवा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बरोबर आहे. आता या वर्षापासून आम्ही वापरा प्रोडक्ट वापरतोय. हा, तर यावर्षी आम्हाला असं दिसलं की दरवर्षी आमची समस्या होती व्हायरस हा आणि बाधवाने. अच्छा, या समस्येतून आम्ही पूर्णपणे बाहेर निघालो. बघा सर, बरं का अनिल सर, म्हणजे अगदी महत्वाचं म्हणजे की व्हायरसला पहिली गोष्ट नफा तिच्यातच चालतच होता. अच्छा, काय 5,000 झाडं गेले, हा, 20-25% तिकडे. म्हणजे सुरुवातीपासून जर आपण आराखडा पाहिला डॉक्टर साहेब, बरं का साहेब, की पहिली गोष्ट तून नाही झाली आपली, नाही, बरोबर ना. किती झाडं लावले तुम्ही याच्यामध्ये? एक पण नाही लावले. एक पण नाही, म्हणजे तुमची मरच झाली पहिली गोष्ट, बरं का, मर झाली नाही. त्याच्यानंतर आता व्हेरिएशन म्हणतो आपण की बऱ्याच ठिकाणी, बरं का साहेब, आता तुम्ही पण केळीतलेच सगळे मास्टर, किंग मास्टर आहेत तुम्ही, बरं का. व्हेरिएशन खूप दिसतं आपल्याला. तर इथे तुम्हाला काय व्हेरिएशन दिसलं का? त्या नाही, एक सारखी होती आपली कारण एकाच महिन्यामध्ये तुमचा भाग पूर्ण निसरला, बरोबर आहे ना. 15 माझ्यामध्ये 20 दिवसात आपण त्यावेळेस घेतलेलं आहे, बरोबर आहे. सांगायला 1 महिना सांगतोय, पण 20 दिवसातच आपली सर्व निसरण झाली. व्हेरिएशन पण नाही. तिसरी गोष्ट आपण आता पाहिलं दरवर्षाचं साहेब, तुम्ही आता वादा होता, वाद्याच्या बाबतीत तुम्हाला स्पेशली काय सांगता येईल? नाही, वादा बरं एक नंबर आहे ना यंदाच्या इथं. म्हणजे यावर्षी जे झाड आहे आपलं ते सरलाट सारखं आहे. आनंद सर तुमच्याकडे किती वेळा आले? भरपूर वेळा आले, महिन्याच्या आता मला स्पष्ट एकदम प्रामाणिक उत्तर पाहिजे. व्हिजिट चार्ज किती घेतला होता त्यांनी तुमच्याकडे? 1 रुपया नाही. मला सांगायचं काय त्यांच्या, मला काय विचारायचं तुम्हाला, 1 रुपया व्हिजिट चार्ज घेतला जे असेल ते वापरा बायोरेनिक टेक्नॉलॉजी जे रेट आहेत कंपनीने ठरवून दिलेले तुम्हाला दिले आहे का? आज आपल्याकडे ती डिस्क घरात चॅनल दिसते आपल्याला, ती डिस्क आपल्याला चॅनल पाहिजे असे आणून देणारा जरी आला ना, ते किती पैसे घेतो तुम्ही खरे सांगा? आपल्याला चॅनल आणून द्यायचं फक्त, ते फिटिंग 200-300 रुपये घेतो. आनंद सर कुठून येतात? तुमच्याकडून, शिरूरून. काय स्वार्थ आहे त्यांचा? नाही नाही,
त्यांनी व्हिजिट चार्ज किती घेतला पाहिजे? का 1 रुपया पण नाही घेतला. घेतला नाही, पण किती घेतला पाहिजे? हा, ते आता 1000 रुपये सुद्धा त्यांचे किती हजार? 1000 रुपये देऊन बी कमी पडताय तेवढं तर डिझेल आहे गाडीचं. कारण त्यांना एवढं डिझेल लागते. हो. पण कारण आहे का? मग मला काय म्हणायचं, मार्केटमध्ये असे भरपूर फिरतात, शेतकरी वाचवा मिशन चाललंय, ऐका. हो. या मिशन मध्ये काय चाललंय त्यांनाच माहिती, मी नाही काय बोलत आहात त्याच्यावर. कारण ताक टाका, गुळ टाका, गोमूत्र टाका, सगळं टाका. हो. मग सगळं टाका, मग तुमचं काय आहे? काय बरोबर त्याचे प्रश्न शेतकरी त्यांना विचारतात. बरोबर. आणि त्यात बरेच शेतकरी नातेवाईक असते, त्यामुळे थोडस माणूस कसं स्वभावानी किंवा नात्याने थोडस दाबागत बोलत नाही. हो. आणि एकदा घेतं, बघत, चांगलं असलं तर कंटिन्यू करत, नसलं तर करत नाही, तो पार्टी वेगळा. पण सगळं मिक्स तुम्हाला आणि असं काय करायला लावलं का? काहीच नाही. ताक, गोळ, गोमूत्र, तांदळाची पेज, अजून काय मार्केट मधलं 19, 12, 61, नाही 13, 40 टाका ह्याच्यात, फावरा, सोडा, आणि मग आमचं त्याच्यावर सोडा. नाही. असं काय? नाही काहीच नाही. मी इतकं स्पष्ट का विचारतोय माहिती का? चाललंय चाललंय मला. आणि त्याच्यावर बोलतोय आपण. आपली टेक्नॉलॉजी वेगळी. माझी पण 5000 केडी हा. आहे. मी खर्चही भरपूर केलाय, हा. पण अशी क्वालिटी नाही. बघा आता, मग तुम्ही शेतकरी असताना व्यक्त करताय, त्याच्या पुढे काय? मी तुम्हाला विश्वास देतो, आजपासून मी सुद्धा हे प्रोडक्ट वापरेल. त्यांच्या प्रश्न खर्च माझा जास्त झालाय, आणि प्लॉट असा. प्लॉट असा नाही. सर कसं आहे, मी तुमचं प्रोडक्ट वापरलेलं आहे, मला अनुभव आहे मिरचीला. उन्हाळ्यात मी इतकं थकलो, 600 रुपये 700 रुपये पंप पडत होता रासायनिकचा आपल्या याचा, तरी काहीच फरक नव्हता. फुलवर लागला पडून जायचा. मग एक हा भेटला, म्हणे असं असं झालं. म्हटलं यार मी परेशान आहे. मग म्हणे मी औषधी सांगतो ते वापरा. मग साहेबांनी बोलावलं पुण्याहून. मग मी वापरलं ते, तर इतकी मिरची लागली साहेब की एकदम 15 क्विंटलचा तोडा निघला. तर अक्षरशः 5000 मिरची होती, इतकी भान झाली होती. मला काय म्हणायचं, मिरची पाहण्यापासून तुम्ही सांगताय की यावर आम्ही विश्वास. हा आणि जो विश्वास ठेवून त्याला तारवा. हा मला काय म्हणायचं, केळीच्या बद्दल काय वाटतं? हा. सगळ्यात महत्त्वाचं. नाही, केळीच्या बद्दल असं आहे साहेब, मी खूप केळी पाहिली, पण अशी केळी नाही पाहिली. वादा आणि त्याचं एक जे आहे, ते अंतरी चांगली त्याची. कोणती? ते जे गडापासून वरून आली आहे, हा, तिथून म्हणजे ते झाडा सुद्धा ट्रेस होत नाहीये. ते सुद्धा एकदम खूप छान, एकदम चांगलं आहे बुवा. म्हणजे तुम्हाला ही जी टेक्नॉलॉजी आहे, हा, ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्याच्या हिताची आहे असं म्हणायला काय सरळ सरळ महाग काही आहे, हरकत महाग नाही. नाही, माग वगैरे काहीच नाही. नाही ना? नाही. साहेब नमस्कार. तुमचं नाव गाव पत्ता मोठ्याने सांगा बरं जरा. माझं नाव कृष्णा राहणार खातगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बरं, तर आपला हा केळीचा बागाची लागवड तारीख काय साहेब? 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबरला लावलाय आपण. आणि साधारण किती हजार खोड आहे ती आपली? हे 4500. 4500, 4500 खोड आहेत, बरोबर. तर याला आपण सुरुवातीपासून वापरा ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय, बरोबर. म्हणजे लागवड जशी केली तसं आपण काम सुरू केलंय, बरोबर. तर आता हे जे आपण मार्गदर्शन घेतलं, तर तुम्ही कृषी प्रदर्शनात आले होते आपल्या, आणि तिथून आपले कॉन्टॅक्ट होऊन मग तुम्ही निर्णय घेतला की आपल्याला हे यूज करायचंय, बरोबर. आणि तुम्ही त्याला रिस्पॉन्स देऊन एक विश्वास ठेवला आणि त्याच्यावर काम सुरू केलं. आता तुम्हाला वापरा बायो ऑर्गॅनिक कडून काय अपेक्षा आहेत साहेब? औषधीचे रिजेक्ट आहे ना, आहे का? पण येणाऱ्या काळात काय अपेक्षा आहे आणखी? अजून आपल्याला त्याची वाढ चांगली झाली पाहिजे, बुंदा चांगला झाला पाहिजे, बरोबर ना, वादा चांगला पडला पाहिजे, बरोबर. मग आता दरवर्षी तुम्ही लागवड करता साहेब, तर दरवर्षी लागवड करता तर किती रोप तुम्हाला, म्हणजे तून किती होते? लागवड पुन्हा करावी लागते का रोपांची? दरवर्षाचा अनुभव तुमचा, किती रोप जातात 4,500-5 हजारात साधारण? आपले 200-400 फूट मरायचं त्याच्यामध्ये. अच्छा, या वर्षाचा काय अनुभव आहे तुमचा? या वर्षी एक पण नाही. म्हणजे आपण बघू शकतो इथे की आज तुमचा बाग जो आहे ना सर, तर आज सरसकट सारखा एकदम येणारं पान मोठंच निघतंय, बरोबर आहे ना? हा, म्हणजे थोडक्यात आपण याचं मार्गदर्शन सुरू केलंय, पण आपल्याला बघायचं आहे की खरंच ही टेक्नॉलॉजी काम करते का वापरे बाय ऑर्गॅनिक, बरोबर ना. तर येणाऱ्या काळामध्ये आपण इथूनच शूटिंग येणार आहे. तर इथे बघा समोर हा पोल आहे आपला, बरोबर. हा बाजूला पहाड आहे, एक मोठा डोंगर आहे, आणि हा मध्ये बांध आहे तुमचा, बरोबर ना. हा बांधच आहे ना इथे. हा, या बांधावर पण केळी लावली आहे, आणि हा इकडे बाजूला आहे लिंबाचं झाड, बरोबर. समोर तो रस्ता आहे, शेड तुमचं. हे सर्व लोकेशन आपण इथे, पाठीमागे मोठी नदी आहे आपली. कोणती नदी आहे सर ही? धरण आहे, वाघूर धरण. ओके. तर हे पाठीमागे धरण दिसतंय आपल्याला सगळं, आहे ना. आणि हे पोल आहे तिथे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण बघू की खरंच कशा पद्धतीनं
ही आपल्याला वापरा बाय ऑर्गॅनिकचा फायदा होतो या मार्गदर्शनाचा. चालते सर. तर तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे वापरा बाय ऑर्गॅनिक कडून धन्यवाद सर. साहेब नमस्कार. तुमचं जरा नाव गाव पत्ता सांगा बरं मोठ्याने. कृष्णा पुंडलिक तायडे, राहणार खातगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बरं सर, आपण मागच्या वेळेस पण याची पूर्वावस्था आपण घेतली आहे. साधारण सुरुवातीला बाग लागवड केली तेव्हापासून आपलं वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आहे. आणि आज रोजी आता किती महिन्यात झाला हा बाग? या 3.5 महिन्याचा. 3.5 महिन्याचा झाला आहे बरोबर. आणि 3.5 महिन्यामध्ये अशा पद्धतीची आजची स्थिती आहे त्याची, बरोबर आहे. तर आता तुम्हाला काय बदल जाणवतोय या 3.5 महिन्यात? कारण आपण सुरुवातीपासून मार्गदर्शन आहे कंटिन्युअस मध्ये. काय वाटतं तुम्हाला? भरपूर बदल आहे. ना, पानांची साईज झालं, त्याच्यानंतर त्याचं काय अंतरी जी आहे, कसं वाटतं तुम्हाला? तुमचा दरवर्षाचा अनुभव आणि आताचा अनुभवात काही आहे का? ते तफावत आहे का? योग्य वाटतंय मला. अच्छा ना. डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतं बरं? तुम्ही पण खूप मोठी शेती सांभाळतात. जबरदस्त आहे. हा वाढ वगैरे ते दिवसाच्या मनानं वाढ वगैरे पण चांगली. हा ना, क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. म्हणजे आज आता बघा ना, एवढं ऊन आहे, टेम्परेचर आहे, ऊन आहे तरी सुद्धा तो हिरवागार एकदम असं एक पान लपलेलं नाही त्याचं, आहे ना. शिवाय येणारं पान मोठंच निघतंय. तर येणाऱ्या काळात बघणार आहे, आज रोजी बुंदा पण चांगला आहे ना. तर येणाऱ्या काळात आपण बघू की कशा पद्धतीने आणखी बदल आपल्या हाती येत आहेत. आपण याच लोकेशनवरून घेतलं होतं. हे आपला इथून मधून बांध आहे ना. आणि हे पाण्याचं आहे, थोडक्यात इथे पाण्याची टाकी आपली. इथून सर्व आपण व्यवस्थित हे मटेरियल सोडलं जातं ना इथून. आता इथूनच आपण त्याचं शूटिंग घेतलेलं होतं. आणि आता हे दुसरी अवस्था आपण घेतोय 3.5 महिन्याला. येणाऱ्या काळात बघू आपण कशा पद्धतीने याच्यामध्ये बदल होत आहे. तर तुम्ही जी माहिती दिली वापरा बाय ऑर्गॅनिकला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं जरा नाव गाव पत्ता मोठ्याने सांगा. कृष्णा पुंडलिक तायडे, राहणार खातगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. सर, आपण अगदी सुरुवातीपासून हो. लागवड केली तेव्हापासून वापरा बाय ऑर्गॅनिकचं आपण मार्गदर्शन घेतो. हो. याची लागवड कधीची आहे साहेब? 20 नोव्हेंबर. बरं, आजची तारीख काय आहे? आज 9 ऑगस्ट आहे. 9 ऑगस्ट 2024. आणि लागवड आपली 20 नोव्हेंबर 2023. याच्या अगोदरचं आपण एक पूर्वावस्था याची घेतलेली आहे. हो. 2 शूटिंग आहेत आपल्याकडे, बरोबर ना. पण आपल्याला आज रोजी आता या साधारण हे आपले किती हजार खोडं आहेत? हे 4600. 4600 खोडं आहेत. तर याला सुरुवातीपासून आपलं वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आहे. आता याला तुम्ही काय कशा पद्धतीनं थोडक्यात सांगा, अगदी कसं याचा वापर केला तुम्ही? आपण पहिल्यापासून घेतलेलं आहे, रोअर ग्रोथर आणि सिलिकॉन, बरोबर. तर याला आपण काय केलं? ड्रिंचिंग किती वेळा झाली आपली? आता आपली ड्रिंचिंग 2 वेळा झाली. ड्रिंचिंग 2 वेळा. त्याच्यानंतर सोडलं किती वेळा? सोडलं 2 वेळा आपण. 2 वेळा, टोटल 4 वेळा झालं आपलं, बरोबर. त्याच्यानंतर फवारण्या आपल्या किती झाल्या? साधारण फवारण्या भरपूर झाल्या. कंटिन्यू आपलं 10-15 दिवसानं जोपर्यंत होईल फवारण्या तोपर्यंत केल्या, बरोबर आहे. आता साधारण नोव्हेंबर मध्ये आपण लागवड केली, बरोबर आहे. निस्वन कधी झाली आपली बागेची? निस्वन मे महिन्यात सुरू झाली आपली. मे मध्ये. आणि इथूनच सुरुवात झाली. अच्छा, इथूनच सुरुवात झाली. पहिलं झाड हेच पहिलं इथे आपल्या पाठीमागचं हे. अच्छा, तर मे मध्ये निस्वन सुरू झाली. आणि साधारण सर्व निस्वन तुम्हाला किती दिवसामध्ये झाली बागेची पूर्ण? हे पूर्ण निस्वड आपली 2 टप्प्यात झाली. पुरं म्हणजे महिन्यात पुरं आपला बागाचा एकाच महिन्यात पूर्ण बाग निस्वन झाली, बरोबर. आता साहेब बरं का, आता तुमचा जो अनुभव आहे तर हा मोठा अनुभव आहे, बरोबर, केळी क्षेत्रात. साहेब पण आहे, हे तुमचे वडीलच ना? वडील. साहेब तुमचं नाव गाव पत्ता सांगा जरा मोठ्याने परत. पुंडलिक नामदेव तायडे, राहणार खातगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बरोबर. आता मला सांगा, आपण हे केळीचं जे मार्गदर्शन घेतलं तर याच्या अगोदर आता तुम्ही केळी कधीपासून करताय ते सांगा अगोदर. मी समजा जवळजवळ 15 वर्षापासून. बरोबर, म्हणजे आपलं शेतीतलंच काम आहे आणि जेव्हापासून कळतं तेव्हापासून चाललंय, बरोबर. तर आता हे या वर्षी आपण जे मार्गदर्शन घेतलं वापरा बाय ऑर्गॅनिकचं, बरं का साहेब, तर हे मार्गदर्शन घेतलं या वर्षाचं आणि मागच्या 14 वर्षाचा तुमचा काय अनुभव, तुम्हाला काय तफावत दिसते बा थोडक्यात? नाही, इतर वर्षापेक्षा यंदा आपल्या केळी 1 नंबर आहे. 1 नंबर.
अच्छा, एक नंबर म्हणजे आता ते एक नंबरच आपल्याला सांगायची आहे. विस्तृत आपले जे शेतकरी बांधव आहे तर त्यांना विस्तृत एक नंबर काय असतं ते सांगा जरा. तुमच्या मते काय एक नंबर चांगली बुवा इतर वर्षापेक्षा. म्हणजे याच्यामध्ये काय काय बदल दिसले तुम्हाला या वर्षी इतर वर्षापेक्षा? अच्छा. वाधा लांब आहे. वाधा लंबा आहे. ऍक्च्युली आता डॉक्टर साहेब बरं का, तुमचा थोडासा परिचय सांगा मला. माझं नाव राजेंद्र भागवत साळुंके, राहणार खादवा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बरोबर आहे. आता या वर्षापासून आम्ही प्रोडक्ट वापरतोय. हा तर यावर्षी आम्हाला असं दिसलं की दरवर्षी आमची समस्या होती व्हायरस हा आणि बाधवाने. अच्छा. त्या समस्येतून आम्ही पूर्णपणे बाहेर निघालो. बघा सर बरं का अनिल सर, म्हणजे अगदी महत्वाचं म्हणजे की व्हायरसला आमचा पहिली जो गोष्ट. नफा होता, हा. तो नफा तिच्यातच चालतच होता. अच्छा. हा. काय येतो 5,000 जर 1,000 झाडं गेले हा तर 20-25% तिकडे म्हणजे सुरुवातीपासून जर आपण आराखडा पाहिला डॉक्टर साहेब बरं का साहेब, की पहिली गोष्ट तून नाही झाली आपली. नाही. बरोबर ना. हो. किती झाडं लावले तुम्ही याच्यामध्ये? एक पण नाही लावले. एक पण नाही. म्हणजे तुमची मरच झाली. मरच झाली. पहिली गोष्ट बरं का, मर झाली नाही. त्याच्यानंतर आता व्हेरिएशन म्हणतो आपण हो. की अबक-दुबक. बऱ्याच ठिकाणी बरं का साहेब, आता तुम्ही पण केळीतलेच सगळे मास्टर, किंग मास्टर आहेत तुम्ही बरं का. व्हेरिएशन खूप दिसतं आपल्याला. तर इथे तुम्हाला काय व्हेरिएशन दिसलं का त्या नाही. पद्धतीचं? एक सारखी होती आपली केळी एकसारखं. पहिल्यापासून. कारण एकाच महिन्यामध्ये तुमचा भाग पूर्ण निसवला निसवला. आहे. बरोबर आहे ना. 15 माझ्यामध्ये 20 दिवसात आपण त्यावेळेस हो. घेतलेलं आहे. हो. बरोबर आहे. सांगायला 1 महिना सांगतोय पण 20 दिवसातच आपली सर्व निसवण झाली. व्हेरिएशन पण नाही. तिसरी गोष्ट आपण आता पाहिलं दरवर्षाचं साहेब, तुम्ही आता वादा होता वाद्याच्या बाबतीत तुम्हाला स्पेशली काय सांगता येईल? नाही वादा बरं एक नंबर आहे ना यंदाच्या इथं. म्हणजे आणि यावर्षी जे झाड आहे आपलं ते सरलाट सारखं आहे. अच्छा, म्हणजे वादा लांब पडला. हो. शिवाय अंतरी वगैरे सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे तुमच्या मनासारखंच आहे मनासारखं आहे. आहे ना. सगळ्यात महत्वाचा विषय असा होतो की आता बघा तुम्हाला काय का म्हणा अनुभव आहे पाठीमागचा, हो. पण त्याची ती एक खंत होती. म्हणजे अनुभव चांगला आणि वाईट दोन अनुभव असतात प्रत्येकाला. बरोबर. पण तुम्हाला एक ड्रॉबॅक काय होता की तुटाळी होणं किंवा व्हायरस येणं किंवा प्लॉट खालीवर होणं, हो या तिन्ही मधून तुम्ही वाचले. वाचले. दुसरी गोष्ट प्लस पॉईंट आनंद सर म्हणले तसं, ह्याच्यात तुम्हाला जो वाद आहे तो ह्या 2 फणीतला अंतर भरपूर आहे. हो ही वादी लांब फणी हो हो. आणि किती वाद्या पडले आपल्या सगळ्या? 14 13 14 13 14 ठेवल्यात किती आपण? आपण 8-9. 8-9. म्हणजे प्लस पॉईंट तुम्हाला खूप मिळाले. तिच्यामध्ये पण एक सांगतो बरं का साहेब, आपलं 8 आणि 9 वर थोडस दुमत झालं होतं. हो. बरोबर आहे ना. तर काही झाडांचं काय केलं तुम्ही? 9 ठेवल्या. पहिला टप्पा 9चा ठेवला आपण. 9 ठेवला आणि नंतर मग 8 8च ठेवला. बरोबर आहे ना. असं की काय होतं बुवा, तुम्हाला शंका होती की हो. खालची फणी मोठी होते का? मोठी होते की नाही होत. बरोबर आहे ना. दरवर्षाचा अनुभव तुमचा तो. तर पहिले किती ठेवायचा फणी? 8च ठेवायचे. आता 9 ठेवल्या. 9 ते बी अद्भुतच ठेवल्या. हा, पण मग आता काय वाटतं? नाही 9चे झाड भारी आहे. शेवटची फणी सुद्धा बघितली. काहीच म्हणजे जरा पोट- खालची केळं लहान आहे आणि वरचं केळं मोठं आहे. आता थोडक्यात बरं का सर, आपण हे जे शेतकरी बांधव आले बघा, दुबी साहेब पण आले इथे. राजेंद्र भिका पवार, राहणार खातगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. ओके. सरांकडे. किशोर नारायण शिंदे, राहणार खदगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. हे सरांचा परत घ्या. यांचं घ्या पण. यांचं पण घ्या यांचा. हा. गोपाल पुंडलिक तायडे, राहणार खातगाव, तालुका जामनेर. हे मी एक बरं का सर, यांचं सांगतो मी, यांना झोपच लागत नाही. मला बी झोप द्यायला. ज्या आधीमध्ये फोन चालू. बिलकुल. सरांचा घ्या. परत परिचय करा. फोन आला सरांचा. योगेश रुपचंद दुबे, राहणार खातगाव, तालुका जामनेर. आता बघा सरांचा एवढा तास अगदी तुम्ही पण एक आवडीने आले. सगळ्यात महत्वाचा विषय काय असतो की बघा, एक आनंद ज्यावेळेस तयार होतो ना, त्यावेळेस आनंदाला बी येतात आपली माणसं आणि दुःखाला बी येतात. आपला प्रत्येक माणूस दोन्ही कारणाला असतोच, म्हणजे आपला जवळचा. आज तुम्ही आलेत, मला काय म्हणायचंय, इथं जर असं वातावरण बनलं नसतं तर तुम्ही आले असते, ह्यांनी बोलवलं असतं. आपल्याला ह्याच्यातून एक संदेश द्यायचा आहे शेतकरी मित्रांना की मला काय म्हणायचंय, जी तुमचं दुःख नाही ती माझं दुःख नाही. फक्त मी बोलतो, तुम्ही बोलत नाही, किंवा तुम्ही बोलता मी बोलत नाही, असं चाललंय सगळं. फक्त उल्लेख करतो त्याला आपण म्हणतो बघते तारांबळ. तुझी बी चालली, तू कुठे ओळखतोय, कुठं बोलतोय, असं म्हणजे प्रत्येकाचं आहे. माझं बोलणं थोडंसं साध आहे, तुम्हाला वेगळं वाटतं. मी मुद्दाम का थोडस बोलत असतं की बोलणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये तेच चाललंय, पण बोला नाही. मला काय म्हणायचे, आज किती मोठे प्लस पॉईंट आहेत आणि तुम्ही सगळे व्यक्त करताय. आज हिथं व्हिडिओला येण्या अगोदर ही सरांची पूर्वावस्थेचा जागा आहे. आपण लोकेशन हलवलं नाही सर.
मग मला काय म्हणायचंय, काढायचं आतमध्ये बी अजून आपण काढणारच आहे. हो. आपण गड वगैरे धावणार शेतकरी मित्रांना, पण लोकेशन हलवलंय का? नाही, पहिल्यापासून लागवडपासून लोकेशन यायचे. हा शेत आहे का नाही? ह्याच्यातनं प्रयत्न काय आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना दावायचा आहे की आज मार्केटमध्ये सगळं काय भेटतंय, तुम्ही बी सगळं काय वापरलंय, हो. फक्त ऍड केलंय वापरा बाय ऑर्गॅनिक. हो पण तुमचे जे 1-2-3 प्रश्न होते एकदम मूळ प्रश्न, हो. आपण कसं म्हणतो ट्यूब नवी टाकली काही टाकली तरी त्या टायर मधून हवा जाते, हम्म. कारण ते टायर तितक्या लेवलला उगाळलाय. तुम्ही ट्यूब नवी टाकली म्हणून टायर हवा धरणार नाही. नाही नाही तुम्ही कुठे गेले ते थोडस फाट्यात आपटली गाडी की पंक्चर होणार आहे. तसं तुम्ही ह्या प्लॉट मध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने अपजतच होता साहेब. हो. आणि प्रत्येक शेतकरी, तुम्हीच नाही प्रत्येक शेतकरी आजच्या कंडिशनला खूप आबादतो. अगदी शेजाऱ्यांनी जर 70,000 40,000 1 लाख कुठल्याही पिकासाठी खर्च केला असेल तर तो 10 ते 20,000 एक्स्ट्रा असतो, इरस असते. हो मला त्याच्यापासून चांगलं आणायचं. पण मला काय म्हणायचंय, कुणी असो, तुम्ही आम्ही कुणी असो, आपल्यात दिशा इन्कम साहेब जास्त करतो. हो म्हणजे आडमोठे प्रयत्न कुणाचेही सफल होणार नाहीत. मी पण आलो त्याच्यात. आज तुम्ही टेक्नॉलॉजीला स्वीकारणे, बरोबर. मला काय म्हणायचं, आज प्रत्येकाच्या खिशात जर चेक केला ना, कसला मोबाईल आहे, अँड्रॉइड बटनच आहे का हो कोणाकडे? नाही, आणि आज आपण टेक्नॉलॉजी कशी वापरतोय बटनाची, बट नाही, आपण टेक्नॉलॉजी पण कशी वापरली पाहिजे, बट नाही, अँड्रॉइडच. तशी टेक्नॉलॉजी, ही टेक्नॉलॉजी वापरा ऑर्गॅनिक. मला काय म्हणायचं, तुम्ही आज मार्केटमध्ये सगळे ओळखतात भरपूर काय ओळखण्यापासून मला काय म्हणायचे, आता ही टेक्नॉलॉजी 34 कंटेंट जिथं हुडकायचीच गरज नाही, तुमच्या पद्धतीत फक्त ऍड करायचे. किती सोपी पद्धत आहे सर. मला काय म्हणायचं, ऍग्रिकल्चर प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा शिकू शकतो, नाही होऊ शकतो का? नाही प्रत्येक घरात तालीमीत म्हणजे पैलवान होऊ शकतो का? नाही म्हणजे प्रत्येक घरात कलेक्टर होऊ शकतो का? नाही. पण ही टेक्नॉलॉजी अशी बनवली की प्रत्येक शेतकरी आज ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे सक्सेस होणार आहे. हो मग इथं सक्सेस पासून जर आपण म्हणलं, आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करताना जो होतो खर्च, हो. त्याच्यात हा वापरा बायोरेनिकचा ऍड केला, खर्च वाढला कमी झाला का उत्पादन वाढलं, काय झालं नेमकं? खर्च पण कमी झाला, हा. उत्पन्न वाढवलं, आणि जे आपल्या मनासारखं आहे तसंच झालं यंदा. हा, मी तेवढ्यापासूनच साहेबाला बोललो होतो की पहिले घेणं आहे तर पहिल्यापासूनच घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे तुमचा प्रश्न आनंद सरांना लय आवडला. आम्ही तुम्हाला सांगतो नंदुरबारपासून पळतोय इथपर्यंत टायमिंगला पोहोचाय, दिवस मोहळा आहे. म्हणजे आता आम्हाला काय त्रास होतोय, आमचं कोणालाच गारण नाही, नाही. कारण गारानं ती साधा रेडे मंडळ म्हणजे त्याला 7.5 म्हणतात सगळे, कारण साधा रेडे मध्ये आम्हाला जमतच नाही ते. आम्हाला त्रास होते, तुमचा आनंद ऐकायचा आहे. मग मला काय म्हणायचंय की आपल्याला प्रयत्न का करायचे की तुमचे 3 प्रश्न होते त्याच्यावर खूप तुम्ही प्रयत्न केला, सुटत नव्हते, आज सुटल्यात. तर तुम्ही मोकळ्या मनाने ही घेतलेला अनुभव मिळालेला रिझल्ट आणि खर्च कमी आणि उत्पादन वाढलंय, हो. तर शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल, सल्ला आणि संदेश? आपलं शेतकरी मित्रांना हेच सांगायचं आहे की तुम्ही वापरावा, ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट वापरावा. का वापरा? की खर्च पण कमी आणि उत्पन्न जादा. खर्च काय कमी आणि उत्पादन कसं जास्त, थोडस जे आपण बाहेरून जे आणायचं आहे ते परत आणायचं काम नाही. जे आपल्या ह्या कंटेन मध्ये जे 34 कंटेन आहे ते एका बाटलीत आहे. आपण स्पेशल प्रकारचे प्रोडक्ट घेतो. म्हणजे तुम्ही बघा किती छान विषय. बरं का, दुसरी गोष्ट, आता ते खर्च कमी म्हणता येईल ना, रासायनिक खतं तुम्ही जे वापरत होते, हो बरोबर आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती टक्के बचत वाटते? भरपूर बचत आहे यंदा. म्हणजे जेवढे तुम्ही वापरत हो होते हो, त्याच्यापेक्षा कमी परत जे वापरायचं आहे ते वापरायचं कामच पडलं नाही आपल्याला. सगळ्यात महत्वाचं बघा, आपल्याला प्रत्येकाला एक जाणीव होती, कोणती माहिती का, की घरातला माणूस असेल किंवा आपल्या रानातलं पीक असेल, आजारी पडल्यावर गारण असतं का आपल्याकडे, हो मग त्याला दवाखान्यात न्यावं लागतं. ह्याला प्रॉब्लेम आला की कमी पडलं की काही बी आपण टाकतोय. मग ह्या वापरा बायोरेनिकचा एकच उद्देश आहे, तुम्ही आजारी पडायचं कामच करू नका. आजारी पडलंच नाही ना आपलं खरीच. काय भाऊ? डायरेक्ट पहिल्यापासून चाललं तर डायरेक्ट शेवट. नाही, आता बघा, हे न वापरता ह्याच्या पाठीमागचे तुमचे अनुभव, हो, प्लॉट प्रॉब्लेम मध्ये आल्यावर खर्च कमी व्हायचा का? प्रॉब्लेम मध्ये याचा विषय असा आहे, यंदा टेम्परेचर भरपूर होतं, पण टेम्परेचर मध्ये सुद्धा आपल्या पानाची क्वालिटी जशी तशी, जे उन्हाचा टाइम होता त्या टायमाला सुद्धा केळी ना डायरेक्ट लूज पडायची नाही. हा. टेम्परेचर टेम्परेचर मध्ये जो सुद्धा रोडानं जाय आपलं तर तो आपल्या केळीकडे पाहिजे. म्हणजे ही खासियत आहे 34 कंटेनची वापरा बायोरेनिक. हो, त्यांनी ही टेक्नॉलॉजी खूप विचारपूर्वक शेतकऱ्यासाठी बनवली, पैसा कमवण्यासाठी नाही. म्हणून आम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये म्हणत नाही आमचं घ्या, किंवा तुम्हाला पण आनंद सरांना कधी कॉल आला नसेल. इथं जर तुम्हाला दिसतंय आणि तुम्ही परत कॉल करत नाहीत तर मला नाही वाटत आम्ही पण तुम्हाला काही गोष्टी वाचू शकल. कारण एवढं स्पष्ट मी काय बोलतो, दिसून आंधळं ऐकून बहिर, मराठी म्हणे,
तांदळ दळतन कुत्र आणि काय म्हणे आता नाही वापरायला पण वापरणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दिसलं आणि तुम्हीच महाग सरले तर आम्ही तरी काय काय करू शकत नाही. मग तुमची तळमळ आहे एकेकाला वाटतंय मला दिलं की मी तुम्हाला देईन. त्याचं एकच उत्तर आहे, मला पाहिजे ती द्या, तुम्हाला पाहिजे ती देईन. आणि तुम्ही देताय पण त्याला उच्चारलं जात नाही. हा बंधारातल्या सगळे झाड सारखीच आहेत ना. आता आपण काय करू, सरांचं जे यांची प्रतिक्रिया सरांच्या जरा थोडस तुमची प्रतिक्रिया सांगा. ते माईक एक मिनिट हे घ्या ना. तुमची प्रतिक्रिया सांगा आपल्या शेतकरी मित्र का सांगा. प्रतिक्रिया एकच म्हणजे हेतू की तुमच्या जी मनामध्ये प्रश्न चालू आहे, अनेकांच्या मनामध्ये प्रश्न चालू आहे, त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला. ते टोलवा टोलवीन बोलवा बोलवी पोपटपंची मार्केटला खूप चालली, बरोबर. आपल्याला ती करायचं नाही. आज मार्केटमध्ये भरपूर काय चांगलं आणि वाईट चाललंय, आपल्याला सगळं उत्तर पाहिजे जे प्रत्येकाचे हित वाट पाहतोय तो. सर कसं आहे, मी तुमचं प्रोडक्ट वापरलेलं आहे, मला अनुभव आहे मिरचीला. उन्हाळ्यात मी इतका थकलो, 600 रुपये 700 रुपये पंप पडत होता रासायनिकचा आपल्या याचा, तरी काहीच फरक नव्हता. फुलावर लागला पडून जायचा. मग एक हा भेटला म्हणे असं असं झालं. म्हटलं यार मी परेशान आहे. मग म्हणे मी औषधी सांगतो ते वापरा. मग साहेबांना बोलावलं पुण्याहून. मग मी वापरलं ते, तर इतकी मिरची लागली साहेब की एकदम 15 क्विंटलचा तोडा निघला. तर अक्षरशः 5,000 मिरची होती, इतकी भान झाली होती. मला काय म्हणायचं, मिरची पाहण्यापासून तुम्ही सांगताय की आम्ही विश्वास, जो विश्वास ठेवून त्याला तारवा. मला काय नाही, केळीच्या बद्दल असं आहे साहेब, मी खूप केळी पाहिली पण अशी केळी नाही पाहिली. वादा आणि त्याचं एक जे ते अंतरी चांगली तिची कोणती, ते जे गडापासून वरून आली आहे हा तिथून, म्हणजे ते झाडा सुद्धा ट्रेस होत नाहीये. ते सुद्धा एकदम खूप छान चांगलं आहे बुवा. म्हणजे तुम्हाला ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्याच्या हिताची आहे असं म्हणायला काय सरळ सरळ नाही, महाग वगैरे काहीच नाही ना. नाही. कारण मला काय म्हणायचंय, कष्ट करणाऱ्याला आणि रिझल्ट पाहणाऱ्याला गोष्टी महाग नाही, पण कडकडून ठेवणाऱ्याला आणि कधीतरी शेती करणारा सगळ्याच गोष्टी महाग आहेत. मला काय म्हणायचंय, काहीच होत नाही त्याच्यावर बोलायचं चांगल्या मनाने पाहिलं तर खूप म्हणजे घ्यासारखं आहे. मला काय म्हणायचं, आपल्याला बजेट कुठं बसवायचं बघा. आज आपल्याला जो नानाथैन खर्च करून उत्पादन अपेक्षित भेटत नाही, तिथं वापराबाईवर काय देत आहे, तुम्हाला अनाथैन खर्चापासून वाचवतंय आणि उत्पादन पाहिजे तेवढं देत आहे. मग आपल्याला पाहिजे काय बघा, फुकट मार्केटमध्ये मग फुकट म्हणले एक जुळी बांधणे चलतं तिथे फुकट भरपूर भेटत. ह्याच्या पुढे फुकट काय नाही. मला चांगलं कळत मार्केटमध्ये सहज 2 गोष्टी बोलल्या जातात. साहेब तुमचं महाग आहे, अहो तुम्ही हातात वस्तू बघा ना, तुम्ही महाग आहे. तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी कळत आहेत, आम्हाला बी कळत आहेत. तुम्ही आज त्यामुळे मुद्दाम मोबाईलचं विचारलं. आज कोणाकडे 1,500 पाटणाचा मोबाईल नाही, प्रत्येकाच्या खिशात जर आज बिल जरी बघितली त्या मोबाईलची तरी 10, 15, 40 हजाराचा पुढचा मोबाईल. आपण तिथं सगळा विचार करतो आणि इथं 10 रुपये 100 रुपये 1000 रुपये होणार इथं विचार करीत नाही. बरोबर, आपण करतो काय आपण वाचून आपल्याला आपण चालले कुकडे म्हणजे आपल्याला रिचार्ज झालं साहेब, 500चं रिचार्ज झालं. सर आपला थोडस घेऊन बघतो साहेब. या वर्षापासून आम्ही ना वापरा बायोऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरलेले आहेत. वापरा बायोऑर्गॅनिक मुळे म्हणजे जवळपास 20 ते 25% रासायनिक खतांची बचत झालेली आहे आणि प्रॉडक्ट जे आहेत ते प्रॉडक्ट मध्ये सुद्धा 20% वाढ होईल अशी आमची अपेक्षा आहे. प्रोडक्शन मध्ये वाढ होईल, त्याच्यामुळे खर्च वगैरे कमी झाला आणि उत्पादन जास्त मिळणार. याच्या अगोदर रास तुम्हाला साधारण याच्या अगोदर 18 ते 20 पर्यंत बरोबर आहे. आज रोजी काय वाटतं 18 ते 20 गड बघून 25च्या आसपास जाईल असा अंदाज आहे. आपण एक एंड पण घेऊ हार्वेस्टिंगला. आपल्याला एक सगळ्या शेतकरी मित्रांना जसा आहे तसा खरा विश्वास द्यायचा आहे. आता आम्हाला बरेच जण म्हणतात आनंद सर असू द्या आम्ही, मग तुमचं औषध सोडल्या बुंदा किती होईल. अहो आपण आता हितनं आपलं घर 2 किलोमीटर आहे, किती वेळात पोहोचून सांगू शकत नाही. ही दिसतंय ती सगळं त्याच्यावर सांगू शकत नाही आणि 2-3 महिन्यापर्यंत विचारतात. आता आपण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून धावण्याचा प्रयत्न काय करतोय, जसं आहे तसं. आता तुम्ही बोलताय तसं की तुम्ही म्हणताय 25, मी म्हणतो 24 येईन किंवा 28 येईन, जी येईन 3. पण आपण ती पावत्या सकट लावण्याचा प्रयत्न करून शेतकरी मित्र बरं ह्याच्यात मी एवढ्या पावत्या लावून द्या करता म्हणला, मग मी वापरतो तुमचं किती येईल, जी येईन 3. तुम्ही किंवा आम्ही जर असं म्हणलं की आता समजा तुमचं घर आहे, जर तुम्हाला घरनं फोन आला
किती वेळा देतात तुम्ही सांगितलं 5 मिनिटात देतात तुम्ही गेले 7 मिनिटात किंवा 4 मिनिटात दोन्ही चुकलं तुमचं 4 मिनिटात गेला तरी आधी का गेला आणि 7 मिनिटात गेला उशीर काय गेला अहो ह्या प्रश्नाची कोणीच उत्तर देऊ शकत नाही आणि हे नाही ते प्रश्न कोणीच कोणाला विचारू नाही बरोबर म्हणजे मी खूप येऊन सांगत नाही उगा लय कळतं ना ते मग गावायचं तू स्वतःला काय कळतं नाही त्याला प्रश्न विचारत नाही आम्ही आपण धावतोय काय अनुभव बरोबर आज मला काय म्हणा डॉक्टर साहेब तुम्ही क्वालिफाईड आहे बरोबर अडाणी शेतकरी असू द्या किंवा क्वालिफाईड असू द्या कुठला शेतकरी असू द्या ज्याला त्याला मन आणि नजर बरोबर आज अडाणी शेतकरी जरी असला तो मान्य करतो तुम्ही क्वालिफाईड आहे तुम्ही मान्य करता मग तुम्हाला काय म्हणायचे हिथं नाही दिसली आहो तुम्ही आहे ना आम्ही काय मान्य करणार हिथं काय आपण सगळे ऍक्च्युअल रिझल्ट दिसतो ना दिसतोय डोळ्यात मग ह्याला जर आपण मान्य केलं तर आपण हजारो शेतकऱ्याला वाचू शकतो पण ह्याला दिसून ह्या सगळं आपण आपलं सगळं संभाषण ऐकून पण काय करता म्हणला ती 25 किलो मी 35 किलो मला ते एक जण म्हणला मी 80 किलोचा गड काढतो म्हणलं 80 किलोचा शेतकऱ्याला म्हणलं 80 किलोचा गड काढता तुम्ही मी त्याचं साल धरतो 1 वर्षाचं किती 1 वर्ष साल धरतो काय म्हणतो त्याकडे कसा काढतोय वर्षाचं मला बघू द्या ते बाकी शेतकरी मित्रांना सांगेन कसं काढलं 80 किलोचा मी तुम्हाला सांगतोय का माझ्याकडे अनुभव आहे. मला काय म्हणायचं बोलण्याबद्दल बुडा असावं आज आनंद सर तुमच्याकडे हिथं येऊन तिथलं लोकेशन घेऊन ह्याच लोकेशनला जो बाय बुड आहे आपल्याकडे बुड या टिपाडाला असेल ह्याला असेल बुड आहे पण ते उभं राहिले त्याला बुड नसले उभं राहिले म्हणजे मी खूप वेळी विचारत नाही तुम्हाला वेगळं काय वाटत नाही आपल्या प्रत्येकाची 30 दशा आहे फक्त बोलत नाही आणि बोलतय त्याचं तोड दिसतंय बोलत नाही ती आतून जळते बरोबर आहे का काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय माझी पण 5,000 केडी आहे मी खर्चही भरपूर केलाय पण अशी क्वालिटी नाही बघा आता मग तुम्ही शेतकरी असताना व्यक्त करताय ह्याच्या पुढे काय मी तुम्हाला विश्वास देतो आजपासून मी सुद्धा हे प्रोडक्ट वापरेल नाही याला खूप मोठं मन लागतं समजून घ्यायला पण नजर लागते आज प्रत्यक्ष आलं मला खात्री आली नजर धोका खाऊ हो शकते साहेब नाही कसं असंच पुढे उभा राहिलो आपण हो आपला ही केशरीच किटले हो असं सांगेन का नाही बरोबर चांगले ती बी सांगेल स्वतः बघितली मी अनुभव बघितला मला काय म्हणायचं विषय असा आहे आपल्याला जसं आहे तसं द्यायचं आता बघा हो. तुम्ही बघितलं निर्णय पण हो घेतला साहेब आज व्यक्त पण करताय हो आणि घरी गेला आणि तुमची चर्चा झाली बघितलं सगळं हो खूप महाग आहे हो खर्च यांच्यापेक्षा जास्त केला तसं नाही क्वालिटी नाही तुमची चर्चा झाली आता हो. तुम्हाला लक्ष देत ती हो ना. तुम्ही सगळं आता खरंच बोलताय पण तुम्हीच असं परत प्रश्न केला म्हणजे घरी एक प्रत्येकाचे आई वडील किंवा सगळ्यांची भाऊबंदीची चर्चा असते हो. की ह्याचं असं त्याचं तसं माझं तसं आता तुम्ही व्यक्त काय केलं ह्यांचा प्रश्न खर्च माझा जास्त झालाय आणि प्लॉट असा प्लॉट असा नाही आणि आता तुम्हीच ह्याच्यावर परत एवढं बघून आज चर्चा केली हो तो खर्च आणि ह्यो खर्च गेला कुठं नाही. काय आम्ही तर तुम्हाला कसं वाचू आणि आता मी प्रत्यक्ष बघितलं मला खात्री आली आता आपल्या चुलत भावांना नुसतं 15,000 कोणाची नियोजन नाही का ते? मला ह्याच्यात एकच आहे की निर्णय घेणाऱ्याला वाचू शकतो आपण मला काय म्हणायचंय एक तुम्ही आता प्रामाणिकपणे सांगा डॉक्टर साहेब तुम्ही पण आनंद सर तुमच्याकडे किती वेळा आले भरपूर वेळ आले महिन्याच्या महिन्याच्या आले का? मध्ये 1-2 चक्कर आता मला स्पष्ट एकदम प्रामाणिक उत्तर पाहिजे फिजिट चार्ज किती घेतला होता त्यांनी तुमच्याकडे 1 रुपया नाही मला सांगायचं काय दे त्यांच्या मला काय विचारायचं तुम्हाला 1 रुपया विजिट चार्ज घेतला नाही जे असेल ते वापराबाई टेक्नॉलॉजी जे रेट आहेत हो. कंपनीने ठरवून दिलेले त्याच तर रेट ते rate प्रमाणे मी तुम्हाला दिले आहे का हो आज आपल्याकडे ती डिस्क घरात चॅनल दिसते आपल्या हो टीव्ही हो ती डिस्क आपल्याला चॅनल पाहिजे अशी आणून देणारा जरी आला ना ते किती पैसे घेतो तुम्ही खऱ्याने सांगा आपल्या चॅनल आणून द्यायचे फक्त ते फिटिंग 200-300 रुपये घेऊन घेतो का जातो. नाही? आनंद सर कुठून येतात तुमच्याकडून शिरूरून काय स्वार्थ आहे त्यांचा ते नाही नाही त्यांनी व्हिजिट चार्ज किती घेतला पाहिजे का 1 रुपया पण नाही घेतला घेतला नाही पण किती घेतला पाहिजे काय ते आता 1,000 रुपये देऊन सुद्धा त्यांचे किती हजार 1,000 रुपये देऊन बी कमी पडताय तेवढं तर डिझेल आहे गाडीचं कारण त्यांना एवढं डिझेल लागते हो पण कारण आहे का मग मला काय म्हणायचं मार्केटमध्ये असे भरपूर फिरतात शेतकरी वाचवा मिशन चाललंय ऐका हो या मिशन मध्ये काय चाललंय त्यांनाच माहिती मी नाही काय बोलत आहात त्याच्यावर कारण ताक टाका गुळ टाका गोमूत्र टाका सगळं टाका हो मग सगळं टाकून मग तुमचं काय आहे? काय बरोबर त्याचे प्रश्न शेतकरी त्यांना विचारतात बरोबर आणि ते बरेच शेतकरी नातेवाईक असतात त्यामुळे थोडस माणूस कसं स्वभावानी किंवा नात्यानी थोडस दाबागत बोलत नाही हो आणि एकदा घेतं बघत चांगलं असलं तर कंटिन्यू करतं नसलं तर करत नाही तो पार्टी वेगळा पण सगळं मिक्स तुम्हाला आणि असं काय करायला लावलं का काहीच नाही ताक गोळ गोमूत्र काय- तांदळाची काय- पेज अजून काय मार्केट मधलं 19 12 61 नाही 13 40 टाका ह्याच्यात फावरा सोडा आणि मग आमचं त्याच्यावर सोडा नाही. असं काय नाही काहीच नाही मी इतकं स्पष्ट काय विचारतोय माहिती का चाललंय चाललंय मला आणि त्याच्यावर बोलतोय आपण आपली टेक्नॉलॉजी वेगळी
ड्रिंचिंग सरळ सरळ त्याला पाण्यात टाका आणि सोडून द्या, ड्रिंचिंग करा बस. कारण हे बघा मला काय म्हणायचंय, बारीक जर अभ्यास केला, आज प्रत्येकाच्या खिशात जरी मोबाईल 10,000 आणि 1 लाखात जरी असला साहेब आहे का, जर त्याला रेंज नसन तर मोबाईलच कामाचा नाही. हा, आपली टेक्नॉलॉजी ह्याच्यावर बनली की तुमच्या टाकलेल्या खतांचं विघटन आपटेक ऐका आणि सगळ्या खतांची डिफिशियन्सी भरून काढणार. खेळ नाही हो, आणि तो आज तुम्ही साक्षीदार आहे आणि मान्य करताय. तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना जसं गल्लं तसं सांगितलं अगदी बरं का सर. महत्वाचं यांचं साहेबांचं यांचं फार लय बरं का, यांचं लय महत्वाचं आहे. यांनी आतापर्यंत मला कधी असं म्हटलंच नाही की लय भारी. ते फक्त मागच्या वेळेस एक त्यांना म्हणजे ते चेहऱ्यावर समाधान दिसलं मला ते बरं का. नाही तर त्यांचं साहेब काय हो काय मला तर काही वाटत नाही खरं, मला तर काही वाटत नाही आहे ना अजूनपर्यंत. बरोबर आहे का? कसं आहे बरं का, कुठल्याही गोष्टीचा आम्हाला पण खूप प्रश्न असतात मार्केटमध्ये, आणि ह्या व्हिडिओच्या स्वरूपातूनच काय व्यक्त करतो, रिझल्ट 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 एक शब्द आहे, ते तुमचा रिझल्ट आहे का? मी डायरेक्ट स्पष्ट बोलतो, आमचा रिझल्ट साठी वापरू नका. तुमचं उत्पादन वाढवायचं असेल तर आमच्या नादी लागा. कारण रिझल्ट मार्केट मधलं तुम्ही काय पण टॉनिक आणून फवारलं, पीक उचललं म्हणजे रिझल्ट आहे. आपल्याला उत्पादनात वाढ झाली म्हणजे रिझल्ट आहे. आणि ह्याच्यासाठी कंटिन्यू पाना सातत्य आणि एंड पर्यंत एकामेकासोबत राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही आम्हाला निमित्त सोडलं, आम्ही तुम्हाला निमित्त सोडलं, तुम्हाला आम्ही आम्हाला तुम्ही काय करणार? मला काय म्हणायचंय, तुमच्याकडे समजा 40,000 झाडांची लागण आहे, तुम्ही 4,000 झाडाला कंटिन्यू करावं सर. 1 वर्ष जाऊ दे, आतापर्यंत 10-20 वर्ष गेल्यात प्रत्येकाची. 1 वर्ष आमच्या सोबत राहावा तुम्ही, 1 वर्ष आमच्या सोबत राहावा. का म्हणतो मी की आज कृष्णताईंनी निर्णय घेतला, आज तुम्ही बी त्यांच्या सांगण्यावर निर्णय घेतला. आज तुम्हाला अनुभव नसता, तुम्ही ह्यांना सांगू शकत होता. पिवळा वाघ गुंजायर होता साहेब यांचा, भरून एकच दार 2 कॅना सोडल्या त्यांनी. त्यांना होऊन साहेबांना फोन लावला की साहेब आपला भाग पाहिजे. या गोष्टी आपल्याला पाहिजे. डॉक्टर साहेब आले का, तर आपल्याला पाहायचं हे की जसं आहे तसं, जसं आहे तसं पुढं. आणि ह्याच्यातनं जे काही शेतकरी हे संभाषण ऐकून ज्यांना वाटतं की बाबा माझ्याही प्रयत्न करायचा आहे, तर त्यांना पण कुठलीही व्हिजिट चार्ज महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात असं तर न घेता प्लॉट व्हिजिट दिली जाईल, मार्गदर्शन दिलं जाईल. पण आमच्या नादी लागा कंटिन्यू करायचं असलं तर स्पष्ट घ्यायचं असेल. कारण विषय काय होतो, तुमचं असेल किंवा माझं असेल, नाव खराब, अर्ध ज्ञान कोणाचंच कामाचं नाही. अर्धी माहिती, अर्धा रोड, अर्धे सगळं कोणाच्याच कामाचं नाही. जे काय आहे का, सगळ्यांनी जसं गल्लं तसं माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनी करून तुम्ही अगदी लाभलं. तुम्हाला आमच्या आनंदकुमार सुरोडे सरांचं मार्गदर्शन आणि तुम्ही त्यांना स्वीकारलं, त्याबद्दल तुमचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद. तसंच आमचे कॅमेरादारला ते गजानन साळुंके सर करमाळ्यावरून आले तुमचा प्लॉट बघण्यासाठी. यांनी सांगितलं स्टोरी, कारण बघा स्टोऱ्या ह्या सांगावं लागत नाही, त्या घडलेल्या असतात म्हणून पाठ असतात, आणि पुस्तकी ज्ञान हे पाठ करावं लागतं. उलटून आपले ते भरत साळुंके म्हणत की साळुंके सर तिथून ते बरोबर येणार होते. नाही, आता आम्ही सगळीकडे व्यस्त फिरतोय, कारण आम्हाला फिरावं लागतंय तुमच्या शूटिंगसाठी एकत्र आलो, आणि खूप त्यासाठी आम्हाला वेगवेगळे कष्ट आहे. तसंच आमचे रामेश्वर गोगरे सर करमाळ्यावरून आले. साहेबांचं काय नाव? योगेश दुबे सर तुमच्याच गावातले आज उपस्थित आहेत तिथं. खरं काय ते सांगा. तसेच डॉक्टर साहेब उपस्थित आहेत, आणि हे तुमचे सर्व सहकारी, आज वडील तुमचे उभे आहेत. तर तुमचं सर्वांचं मनापासून आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कडून खूप खूप धन्यवाद.